ओके, काय म्हटले बघ. प्रॉब्लेम चेक करा. ए स्टोन इज प्रोजेक्टेड वर्टिकली अप टू रीच मॅक्झिमम हाईट एच. विचारलं काय? रेशो ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी ऍट हाईट 4/5h. आता हा प्रॉब्लेम तुम्ही रिप्रेझेंट करायला पाहिजे, मग कळेल तुम्हाला. ओके, तर काय म्हटलंय बघा. अ स्टोन इज प्रोजेक्टेड अप as from this point, as that stone is projected up with how much velocity, not important at all. Okay, but when it reach height h, as how much its velocity झिरो होणार. बरोबर आहे. त्यांनी विचारलंय काय? रेशो ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी ऍट 4/5h. म्हणजे 4/5h मी कुठे येईल? दोघांच्या मध्ये कुठेतरी येईल ना. हा इनिशियल पॉइंट ए अँड फायनल पॉइंट बी च्या मध्ये येईल. इज इट राईट? म्हणून आपण तो पॉइंट इथं घेतला की हा 4/5h आहे. सी पॉइंट म्हणून आपण त्याला. ओके, सी पॉइंटला हा 4/5h आहे. राईट? गेटिंग एनीवन? because it is a projected up. It is a projected up. Now, ह्या पॉइंटला हिची वेलॉसिटी किती असेल? या नॉन झिरो असेल, बरोबर, बट किती असेल? त्यासाठी आपण उलटी हाईट मेजर करतो फ्रॉम टॉप. ओके, ह्या पॉइंटला वेलॉसिटी किती असेल? डेफिनेटली यू असणार √2gh. ओके, डेफिनेटली, कारण एच हाईटला तो राईज झालाय. बट ऍक्च्युली आपण टॉप पासून बॉटम पर्यंत वेलॉसिटी मेजर करतोय. वेलॉसिटी फाइंड करताना बॉटम पासून वर मेजर करायचे. आता वेलॉसिटी ऍट सी फाइंड करायची, बरोबर आहे ना? कायनेटिक एनर्जीसाठी लागला का नाही? कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय? mv². पोटेन्शियल एनर्जी इझी आहे, mgh. मग वेलॉसिटी फाइंड करायला पाहिजे, आणि ह्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटीचा कन्सेप्ट फार युजफुल आहे, √2gh. बट लक्षात ठेवा, हाईट मेजर फ्रॉम टॉप. जिथून वेलॉसिटी झिरो आहे तिथून मेजर करायला लागते हाईट. मग ही हाईट किती असेल? h टोटल -4/5h. राईट? किती झाली क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर? बघा, हे असं आलं 1 -4/5. किती होणार? 5 -4 डिवाइड बाय 5 असं असणार ना. कॅल्क्युलेशन मॅथ्स म्हणजे किती लिहायला पाहिजे मी? इथं हाईट मयुरेश h/3 h/5. मग इथे वेलॉसिटी किती होईल ऍट सी? 2gh/5. मग कायनेटिक एनर्जी किती होईल ऍट सी? हाफ m vc². म्हणजे किती? vc² किती येईल सांगा मला. टेल मी vc². स्क्वेअर रूट फक्त कॅन्सल करायचं. मग राहिलं काय? 2gh/5. इज इट राईट? लेट टू गेट कॅन्सल. मग किती आलं ते? mgh/5
5. अंडरस्टूड? बरोबर? mgh upon 5. यामध्ये काय डाऊट आहे? आदित्य, राजवर्धन, how much potential energy at C? It is mg into height at C. आता mg height at C किती आहे? आता पोटेन्शियल लक्षात घ्या, वेलॉसिटीला आपण हाईट मेजर केली फ्रॉम बी, जिथे वेलॉसिटी 0 होते. बट पोटेन्शियल एनर्जीला हाईट आपल्याला मेजर करायला लागते फ्रॉम फिक्स लेवल, म्हणजे ग्राउंड बसून. अंडरस्टूड? ग्राउंड बसून हाईट किती आहे? 4.5h. इज इट राईट? हाईट ऑफ सी. बरोबर? म्हणजे किती आली पोटेन्शियल एनर्जी? mgh 4 mgh by 5. आता mgh by 5 म्हणजे काय? mgh अपॉन 5 म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी आहे, क्लिअरली आहे ना. मग इट इज अ 4 टाइम्स ऑफ हाऊ मच? कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे? तर विचारलंय काय? रेशो ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऍट सी टू कायनेटिक एनर्जी ऍट सी. काय असेल रेशो सांगा? लिहायची गरज नाही. पोटेन्शियल एनर्जी बाय कायनेटिक एनर्जी ऑप्शन काय येणार? ऑप्शन डी. इथूनच तुम्ही एक्झाम मध्ये काय हे लिहायचं नसतंय. हा, फ्रॉम इयर इट इज अ 4 केई. आपण एक बोर्ड फॅशन सॉल्व करवलोय थेरी. डिवाइड बाय केई, हाऊ मच? 4:1. अंडरस्टूड? मी इथं परत ह्या व्हॅल्यू लिहिले नाहीत बघा, ऍडजस्ट केलं, कमी पडलं कॅल्क्युलेशन आपल्याला. अंडरस्टूड? समजला प्रॉब्लेम सगळ्यांना? ओके. ह्यात व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट काय? एक मिनिट आहे का, व्हेरी इम्पॉर्टंट. पोटेन्शियल एनर्जीला आपण हाईट कुठून मेजर करतोय? ग्राउंड बसून. अँड कायनेटिक एनर्जीला वेलॉसिटी फाइंड करायला पाहिजे. आणि वेलॉसिटीसाठी हाईट कुठून मेजर करायची? त्या पॉइंट बसून जिथं वेलॉसिटी किती होते? 0 होते. टू दॅट पॉइंट. इज इट क्लिअर? यामध्ये काय डाऊट आहे? गॉट इट? या.